कारभार आम्ही हाती घेऊन आणि जणू काही तो 30 वर्ष झालाय की काय आम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे। तुमच्यावरती आम्ही आबरू नुकसानीचे दावे दाखल करू। 6,79,78,296 ची कामं त्याची श्वेतपत्रिका काढण्याचा आम्ही ठराव घेतलेला आहे। कामं करून घ्यायला निधी आणायला लाज वाटली नाही का? एकाच तालमीत एकाच वस्तादाचा पट्टा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि असं जर धमकीबाजा काय कोणाला करायचं असाल कदाचित आमच्या कामाची गतीची धास्ती त्यांनी घेतली असावी। कॉटन मिल जी विजयालक्ष्मी कॉटन मिलचा त्यांनी सांगितलं होतं 4 वर्ष काटा बंद आहे, बरोबर? तर यांनी कातडी बचाव म्हणून परवाच आपल्या पत्रकार परिषदेमध्ये जर याच्यात आम्ही 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला हे कागदावरती सिद्ध झालं तरी राजीनामा देईन, अन्यथा त्याचा राजसन्यास करून घरात बसणार का? कदाचित आटपाडी शाखेला ती कॉटन मिल जॉईंट असावी। हाच विजयलक्ष्मी कॉटन मिलचा काटा जी बंद आहे म्हणतात त्याच काट्यावरची बिल लाकडाचं वजन केलेलं आहे। गाडी नंबर MH 45F3310 4 मे 2025 वेळ आहे 9:06 बँक सुद्धा म्हणते आणि हे सुद्धा महाशय म्हणतात मग ही बिल आली कुठून? तुम्ही कुणाही तर दबावपोटी चुकीपोटी अशी पत्र देऊ नका। तुमच्या नोकरीचा आणि भाकरीचा प्रश्न आहे। तुम्ही घरी गेला तर तुम्हाला हे कोण वाचवा येणार नाही। आणि ज्यांना कोणाला वाटतंय नगरपंचायतनं काटा बघायचा नव्हता का, नगराध्यक्षानं सही कशी केली, अरे त्यांनी जी कर्मचारी लावले होते त्यांचे पगार थकले होते 2-2, 3-3 महिन्याचे। आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून ते तुम्हाला हा अनिल पाटील झेपणार नाही। त्यांना मी सांगू इच्छितो 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत हा युटी जाधव एक प्राथमिक शिक्षक होता। पिंपरीमध्ये तुम्ही काय उद्योग केला? डुप्लिकेट माणूस घेऊन उभा करून तो माणूस मयत दाखवून त्याचं नाव देऊन आधार कार्ड देऊन बस्त केला, सावध झाले, परत त्या डॉक्टरकडं परत त्या जिवंत झाला मेलेला माणूस। असं काय तुमच्याकडे आलं या 4-5 वर्षात की तुम्ही एवढे गडगंज झाला? अरे ज्या आमदार महोदयांनी त्या आमदारांची साध्या कामाच्या ठिकाणी बोर्ड लावायला तुम्हाला लाज वाटते? कोणाला दमबाजीची भाषा अजिबात चालणार नाही। आणि DCG बँकेच्या अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला सुद्धा माझा सवाल आहे, त्यांच्या जमिनी लाटण्याचा कसा उद्योग केला गोड बोलून? कामगारांचा जो पगाराचा विषय आहे तो त्या टेंडरवाल्याचा आहे। जर त्या कर्मचाऱ्यांना पगार मिळालेले नसतील माझे सही झाल्यानंतर कोण काय तर ते काय गव्हर्नर आहेत का त्यांचा शब्द तुम्ही स्टॅम्प करायला लागलाय? कर्मचाऱ्यांच्या नावावर नाही, टेंडरवाल्याच्या नावे त्याच्यामध्ये निदर्शनास आलं तर ती संबंधित संस्था ब्लॅक लिस्टेड केली जाईल। श्रीज देशमुख यांनी मटेरियल आहे वूड म्हणजे लाकडं, गाडी नंबर MH 11BL 3419 नंबर। अहो आरोप करणाऱ्याच्या बुडाखाली ढिगभर अंधार आहे असा माणूस आरोप करतोय। डिसेंबर पासून पुढे एकही बिल निघलेलं नाही, याच्यावर 100% चौकशी होणार। चुकीचं जर एखाद्या कंपनीने केलं असेल तर त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये घालणार म्हणजे घालणारच। यापूर्वी जी काय 1-2 ठेकेदार येऊन गेलेत त्यांच्याशी काय तर यांचे लागेबंदे असावेत। सर्वप्रथम आटपाडी नगरपंचायत नगराध्यक्ष नात्यानं सर्व नगरसेवकांच्या वतीनं या ठिकाणी सर्वप्रथम आपलं मी आजच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी स्वागत करतो। आणि गेले आठवडा झालं आटपाडी नगरपंचायतच्या माध्यमातून जे धुरळा वाढायला लागलेला आहे, जी काही जणांची जी तडफड सुरू आहे, 3च महिने झाले कारभार आम्ही हाती घेऊन आणि जणू काही तो 30 वर्ष झालाय की काय आणि मग आदळापट चालू केल्या असा काही जणांचा कांगावा सुरू आहे। याचं कारण काही जणांच्या डोक्यात आणि डोळ्यात या नगरपंचायतवरती भारतीय जनता पार्टीच्या विचाराची सत्ता आली आणि याचं शल्य बोचत असल्यामुळं या ठिकाणी यांचं या नगरपंचायतला आम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे। परंतु वारंवार हा जर उद्योग तुम्ही सुरू ठेवला तर नक्कीच तुमच्यावरती आम्ही आबरू नुकसानीचे दावे दाखल करू। याच ज्यांनी आरोप केलेले आहेत त्यांचे सन्माननीय बंधू सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन चालवतात
या कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून याच प्रशासन काळामध्ये 3-3.5 वर्षात जवळजवळ तब्बल 6,79,78,296 ची कामं या महाशयांच्या बंधूंनी एकट्याने केलेली आहेत. आणि कदाचित हा प्रशासकीय कालावधीतला कारभार आम्ही आता परवाच्याच मीटिंग मध्ये ठराव केलेला आहे की प्रशासन काळामधील जो कारभार आहे तो या आटपाडीकर सुज्ञ जनतेला कळावा, त्याची श्वेतपत्रिका काढण्याचा आम्ही ठराव घेतलेला आहे. आणि कदाचित याची कुणकुण लागल्यामुळं आणि एवढ्या मोठ्या निधीची कामं सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या निधीतून या महाशयांनी कामं केली आणि त्यातनच खरा त्यांचा राजकीय उदय झाला, त्यांची राजकीय ओळख झाली. पण पडळकर साहेबांच्या निधीतलीच कामं करून सुद्धा जिथं जिथं रस्ते असतील, गटार असतील, जी काही कामं केलेत तिथं साधं आमदार साहेबांच्या नावाचा बोर्ड लावण्याची सुद्धा त्यांनी तसदी घेतली नाही. मग यात त्यांना कशी लाज वाटली? कामं करून घ्यायला, निधी आणायला लाज वाटली नाही का? आणि किमान खाल्ल्याला मिटाल तर त्यांनी जागायला हवंय. आणि आमच्यावर आरोप करतायत म्हणे अनिल पाटील तुम्हाला झेपणार नाही. त्यांना माझं सांगणं आहे, हा युटी जाधव एकाच तालमीत एकाच वस्तादाचा पट्टा आहे. तुमच्यासारखं 1-2 वर्षाला तालमी बदलणारा, पट्टा बदलणारा हा कार्यकर्ता नाही. पूर्वी युटी जाधव शिक्षक होते म्हणून काही आचारसंहिता होत्या. आता युटी जाधवांनी 1 लाख रुपयाची नोकरीवरती समर्पण करून या शिक्षक सेवेतनं जनसेवेकडे मी आलेलो आहे. आणि जर तुम्ही धमकावण्याची भाषा करत असाल तर याच गावच्या बोरी, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळे आहेत, हेही तुम्ही लक्षात ठेवा. आणि असं जर धमकीवाजा काय कोणाला करायचं असाल तर काळ बदललेला आहे, जनता सुज्ञ झालेली आहे, खपवून घेतलं जाणार नाही. आणि यांना अजून एक पोटसूळ कदाचित माझे सर्व नगरसेवक आता इथं गटनेते ऋषीबाई आहेत, महेशजी देशमुख आहेत, आबासाहेब आहेत, शशीभाऊ आहेत, सगळे कार्यकर्ते आहेत. तर आम्ही सगळ्यांनी कामाची गती जोरात ठेवल्या. आता याच युटी जाधवाच्या खिशाला पेन आहे, याच वहीमध्ये जवळ लेटर पॅड असते. रात्री अपरात्री कोणी कधी काय जरी मागितलं तर लगेच जागेवरती सही आणि पत्र असतात. कदाचित आमच्या कामाची गतीची धास्ती त्यांनी घेतली असावी. आणि श्वेतपत्रिका थोड्या दिवसात निघणार आहे याची कुठेतरी भीती असल्यामुळं जेणेकरून नगरपंचायतला आम्हाला बदनाम करण्याचं त्यांचं जे षडयंत्र आहे ते आम्ही नक्कीच हाणून पाडू. आणि बेजबाबदार आणि बेताल आरोप त्यांनी जे सुरू केलेले आहेत, कॉटन मिल जी विजयालक्ष्मी कॉटन मिलचा त्यांनी सांगितलं होतं 4 वर्ष काटा बंद आहे, बरोबर. आणि त्या ठिकाणचं कॉटन मिल आता डीसीसी बँकेच्या ताब्यात गेल्या, विजयलक्ष्मी कॉटन मिल. हे पत्र आहे हर्षवर्धनजी देशमुख यांच्या सहीचं. त्यानंतर यांनी कातडी बचाव म्हणून परवाच आपल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आव्हान दिलं, जर याच्यात आम्ही 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला, हे कागदावरती सिद्ध झालं तर नगराध्यक्षपदाचा 3 महिने झाला नाहीत तरी राजीनामा देईन. अन्यथा कागदावरती तुम्ही सिद्ध नाही करू शकला तर तुम्ही आता या 5-6 वर्षात 2-4 ठिकाणी उड्या मारल्यात. किमान जर राजकारण करता ज्यांचे जीवाव जे पद आहेत त्याचा राजसन्यास करून घरात बसणार का? आता हे 15 एप्रिल 2026 मार्केट यार्डच्या काटपाडीचं पत्र आहे. कॉटन मिल डीसीसी बँकेच्या ताब्यात आहे. कदाचित आटपाडी शाखेला ती कॉटन मिल जॉईंट असावी म्हणून हे त्यांनी पत्र घेतलं असेल. तर मी आपल्या समोर सांगू इच्छितो, 2022, 23, 24 आणि सप्टेंबर 2025 पर्यंत हाच विजयलक्ष्मी कॉटन मिलचा काटा जे बंद आहे म्हणतात त्याच काट्यावरची बिल या ठिकाणी 18 सप्टेंबर 2025 चं बिल आहे विजयलक्ष्मी कॉटन मिल. त्यानंतर 8 सप्टेंबर हे बिल या ठिकाणी मटेरियल वजन केलेलं आहे, या ठिकाणी लाकडाचं वजन केलेलं आहे. गाडी नंबर MH45F3310 8 सप्टेंबर 2025 चं या ठिकाणी डेट आहे. त्यानंतर 1 ऑगस्ट 2024 लाकडाचं वजन गाडी नंबर MH10K5733 वजन लाकडाचं वजन केलंय.
त्यानंतर ही जी बिल आहेत बघा 22 ऑगस्ट 2024 MH 11 BL 3429 गाडी नंबर किती वाजता केलंय MH 10 21 41 57 लाकडी वजन केलेलं आहे 4 मे 2025 वेळ आहे 9:06 मग हे बिल दिली कुणी जर DCC बँकेच्या ताब्यात आहे बँक सुद्धा म्हणते आणि हे सुद्धा महाशय म्हणतात मग ही बिल आली कुठून 2022 या वजन काट्यावरती त्यानंतर कोळशाचं वजन झालेलं आहे लाकडांचं वजन झालेलं आहे डांबराचं वजन केलेलं आहे जे RMC प्लांट असतात त्या सिमेंट गाड्यांचं वजन सुद्धा कंपनीतून गाडी सुटली की वजन काट्यावर वजन होतं मग त्यांचं GST बिल कट झाल्यावर मग त्यांना बिल मिळतं मग ही बिल आली कुठून तुम्हाला सगळ्यांना मी पुरावा देणार आहे आणि हे पुरावे घेऊन सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे या DCCच्या सन्माननीय शाखाधिकाऱ्यांनी कदाचित यांनी कातडी बचाव म्हणून त्यांच्या विचाराचे संचालक आहेत कदाचित त्यांनी सांगितलं असेल द्या ना पत्र म्हणून पण मी ज्या DCC बँकेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या माध्यमातून सांगेन तुम्ही कुणातर दबावपोटी चुकीपोटी अशी पत्र देऊ नका तुमच्या नोकरीचा आणि भाकरीचा प्रश्न आहे तुम्ही घरी गेला तर तुम्हाला हे कोण वाचवा येणार नाहीत तुमची नोकरी हीच भाकरी आहे प्रामाणिकपणे सेवा करा प्रामाणिकपणे ही अशी चुकीची पत्र देऊ नका आणि सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे हे सगळं घेऊन आम्ही बिल घेऊन कलेक्टर साहेबांकडे त्यांची पत्र घेऊन ही 22 23 24 25 सालातली बिल सादर करून ही जी पत्र दिलेली आहेत आता बँकेच्या ताब्यात आहे ना काटा मग हे जी बिल वसूल केलेली आहेत काटा बँकेच्या ताब्यात आहे तिथं काहीतरी एक वॉचमन आहे मग त्या वॉचमननं बँकेला हिशेब दिला नाही का बँकेचं काम होतं का नाही बघायचं हे वजन केलेले 25 सालापर्यंतचे सप्टेंबर 25 पर्यंतचे बिल आहेत आता मुळात हे वजन काटा हे स्वच्छतेचं घन कचरे टेंडर हे बघण्याचा वजनाचं बघण्याचा आमचा काही संबंध नाही तर जे घन कचरा व्यवस्थापन ऑनलाईन पद्धतीने ज्याला टेंडर मिळत असते त्यांनी थोडक्यात आपण हुदड काम दिल्यानंतर मग त्यांनी वाहनांनी मशिनी करून घ्यायचं का 5 कर्मचारी 10 कर्मचारी 20 कर्मचारी आउटपुट बेसिस वरती हे टेंडर असते म्हणजे त्या टेंडर मिळालेल्या मालकानं किती लोकांकडून काम करून घ्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे म्हणजे उदाहरणार्थ 100 रुपये या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सिद्धनाथ थिएटरच्या चौकापर्यंत बिल 100 रुपये असेल तर टेंडर ज्याला मिळालंय त्या 100 रुपये तो मशिनीनं कचरा गोळा करणार 5 लोकांकडून करणार की 10 लोकांकडून करणार हा प्रश्न त्यांचा आहे आणि ज्यांना कोणाला वाटतंय नगरपंचायतनं काटा बघायचा नव्हता का नगराध्यक्षानं सही कशी केली अरे ते विलगीकरणाचा जो विषय होता डिसेंबर 2025 पर्यंत आता सप्टेंबर 25 पर्यंतची बिल आहेत ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाली नोव्हेंबर डिसेंबर इलेक्शन मध्ये गेलं जानेवारीत पहिल्या 18ला आमची मिटिंग झाली आणि जे कर्मचारी टेंडरवाल्यानं त्यांनी जी कर्मचारी लावले होते त्यांचे पगार थकले होते 2-2 3-3 महिन्याचे आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून लेखापाल ऑडिटर त्याचबरोबर क्लार्क CO हे यांच्या सह्यानंतर मग शेवटी बिल आमच्या नगराध्यक्षाच्याकडे सहीला येतं मग माझी सही जर 2-2 3-3 महिने जर त्या लोकांचे कर्मचाऱ्यांचे पगार थकले असतील ते पगार निघावेत या शुद्ध हेतून सही करणं यात गैर काय कामगार किती लावायचे हा प्रश्न तुम्हाला सांगितलंय टेंडरवाल्याचा आहे तर या ठिकाणी मग जे आदळआपट चालू आहे ना आणि काय म्हणे की तुम्हाला हा अनिल पाटील झेपणार नाही त्यांना मी सांगू इच्छितो 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत हा UT जाधव एक प्राथमिक शिक्षक होता शासनाच्या नियम अटी चाकोरी आचारसंहिता पालन केलेला शिक्षक होता 14 नोव्हेंबर 25 ला राजीनामा दिल्यानंतर हा UT जाधव तुम्ही जसं मोकळ्या अंगाने हिंडू फिरू शकताय तसा या UT जाधवानं या महाराष्ट्रामध्ये एक आमच्या पाठीमागं असणारी प्रचंड शक्ती आदरणीय पडळकर साहेब आहेत आदरणीय बापू साहेब आहेत ब्रह्माशेठ आहेत या शक्तीस्थळांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा हा UT जाधव आहे तुम्ही जसं किस्ताक बांधलंय तसा हा UT जाधव किस्ताक बांधूनच आहे तुम्ही जर भानगडीत पडाल कोणाला दमबाजी द्यायच्या त्याला हा कचरणारा आणि घाबरणारा
1,00,000 रुपयाची नोकरी समर्पण देऊन तुमचा दम जो काय असेल तुम्हाला वाटतोय त्याला एक गुंजभरी आम्ही घाबरणार नाही, कारण या आटपाडीकरांच्या सेवेसाठी आम्ही इथं उतरलेलो आहे. प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जगतोय. आणि मग आमची गती बघून कदाचित यांना धाड भरली असेल आणि येणाऱ्या काही दिवसात निधीचा प्रश्न सुद्धा, आता मार्च एंड संपलेला आहे, नवीन निधी सुद्धा आणण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आटपाडी शहराचा कायापालट करणं, जे पूर्वी ज्या तक्रारी आहेत स्वच्छतेच्या संदर्भात असतील, पाणी पुरवठ्याच्या संदर्भात असतील, कर्मचाऱ्यांची मॅनेजमेंट असेल, याच्यावरती व्यवस्थितपणे मॅनेजमेंट ठेवण्याचं काम आम्ही सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन नक्की हळूहळू या ठिकाणी आम्ही परिवर्तन करत चाललेलं आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये नक्कीच आटपाडीकर या ठिकाणी त्यांना सुद्धा एक अभिमान वाटेल असा आम्ही कारभार करून दाखवू. या ठिकाणी चुकीचे बिनबुडाचे आरोप जर तुम्ही कराय जाल तर तुम्हाला महागात पडेल. आणि म्हणे वैयक्तिक, अरे वैयक्तिक आम्हाला जायचा काही प्रश्नच नाही. मग आता वैयक्तिक जर म्हणालाच तर तुम्ही जवळच्याच अनेक लोकांच्या काकत मुंडे घालून किती जणांच्या मुरगाळ्यात यादी सांगू द्या का? पण आम्ही नाही सांगणार, गावात सगळ्या चर्चा आहे. पिंपरीमध्ये तुम्ही काय उद्योग केला, डुप्लिकेट माणूस घेऊन उभा करून तो माणूस मयत दाखवून त्याचं नाव देऊन आधार कार्डावर देऊन व्यस्त केला. व्यस्त केल्या एका नामांकित डॉक्टरला ती घ्यायला लावलं, घेतलं आणि परत ना ते मेलेलं मड उकरून येतंय म्हणल्यावर सावध झाले. परत त्या डॉक्टराकडं परत त्या जिवंत झाला मेलेला माणूस आणि मग त्याच्या नावावर जमिनी करता. असे 2 नंबरचे खोटे धंदे करून आम्हाला पुढे जायचं नाही. एक वेळ आम्हाला 2 वेळची आम्हाला भाकरी मिळाली तर त्यात समाधान मानणारे मी माणसं आहे. असं काय तुमच्याकडे आलं या 4-5 वर्षात की तुम्ही एवढे गडगंज झाला? अरे ज्या आमदार महोदयांनी जवळजवळ 4,55,99,390 चा जो निधी आहे आटपाडी शहरात तुम्ही कामं केली ज्या आमदारांच्या फंडातून, त्या आमदारांचे साध्या कामाच्या ठिकाणी बोर्ड लावायला तुम्हाला लाज वाटते? कशाची लाज वाटते तुम्हाला? निधी मागताना लाज वाटली नाही? सन्मान्य पडळकर साहेबांचे बोर्ड लावायला तुम्हाला सुद्धा आता या ठिकाणी हे काढलंय आम्ही. आता यानं कालच्या मीटिंग मध्ये ठरावच घेतलाय 3.5 वर्षाची कारभाराची श्वेतपत्रिका आटपाडीकरांच्या समोर आम्ही जाहीर मांडणार आणि 18 जानेवारी पासून आमचा लेखाजोखा सुरू होईल. 5 वर्षात आम्हाला जनता बघेल ना की कसं करतेत, काय करतेत आणि मग जनता जनार्दन ठरवेल पुढं आमचं काय करायचं. त्यामुळं असे जे काही लफंगे आहेत, जे काय घोटाळेबाज, स्वतः घोटाळा करायचा आणि मोठमोठ्यानं जे काय कांगावा करायचा पारदर्शीपणा असल्याचा, असला फुकटचा आव कोणी आणू नये. आम्ही पण इथलंच आहे हे त्यांनी विसरू नये. कोणाला दमबाजीची भाषा अजिबात चालणार नाही. सामान्य जनता, सुज्ञ जनता स्वाभिमानी आहे. आटपाडीकर जनतेला चांगलं काय वाईट काय हे सगळं समजतं. आणि DCG बँकेच्या अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला सुद्धा माझा सवाल आहे, तुम्ही चुकीची पत्र देताच कशी? आता तुमची दाद आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागतोय. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पिंपरीचा विषय झाला. माझ्या आटपाड्यातल्या समाज बांधव जे आहेत आंबेवन माळ्यातले, त्यांच्या जमिनी लाटण्याचा कसा उद्योग केला गोड बोलून. काय जणाला घर बांधून देतो म्हणाला, काय जणाला हिक्त जागा बांधून देतो म्हणाला. दिलं का? त्या लोकांचे तक्रारी आमच्याकडे आलेत. हळूहळू पापाचा घडा एकदा भरला की तो आपोआप आम्हाला नाही लावडा लागत, वरच्याच लक्ष असते, आपोआप लवंडत असतोय. याची जाण आणि भान ठेवावी. इथून पुढे तरी या नगरपंचायतला आणि व्यक्तिद्वेषातून राजकीय द्वेषापोटी या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. जनतेनं आमचं काय चुकलं तर आमचे कान धरावेत. 17 प्रभागात आम्ही बारीक लक्ष ठेवून आहे कुठं काय करायला लागतंय. जर प्रयत्न कमी पडले, जनसामान्य जनता ही जनार्दन आहे, यांचे आम्ही आशीर्वाद घेतलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला जनतेने पाठवलंय. कारण यापूर्वी असे 2 नंबरचे उद्योगवाले अचानक त्याचं लोट त्याचं लोट, त्याची मान पिरगळ, जवळ त्यांचे केसाने गळे काप, त्याचं हडप त्याचं हडप, असं करून आम्ही इथं आलेलो नाही. आणि हे सगळं बोकाळलं होतं म्हणून मायबाप जनतेनं आम्हाला इथं निवडून दिलेलं आहे. आणि म्हणून प्रामाणिकपणे सेवा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्ही चुकलो तर जनता आमचं कान धरेल योग्य वेळेस. आणि या ठिकाणी त्यांनी एक ध्यानात ठेवा, दुसऱ्याकडे एक बोट करताना स्वतःकडे 4 बोट होतात, याची जाण आणि भान त्यांनी ठेवावं. उगाच अतृप्त आत्मे हे जे आहेत शहरामध्ये, तर त्यांनाही माझं आव्हान आहे, जरा तुम्ही थंड बसून बघा वर्षभर 2 वर्ष कसं चाललंय, काय चाललंय. मग तुमची आदळापट झाली तर आम्ही ती समजून घेऊ.
तर या शहराचा विकास आणि उंची वाढवण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक प्रचंड मेहनत घेत आहोत. तर तुमची जी टिवटिव आहे ती आता थांबवा. विकास कामासाठी आम्ही पहिल्याच मीटिंगमध्ये सांगितलंय, काय तसलं घेऊन या की लगे आम्ही सह्या देतो, ठराव देतो का उगाच आपलं विरोधासाठी विरोध असलं चालणार नाही. विरोधासाठी जे विरोध करतील त्यांना आम्ही विरोधच करू आणि जे विकासासाठी सोबत येतील मग तिथं पक्ष पार्टी कोण गट तट अजिबात आम्ही बघणार नाही. त्यांनाही आम्ही चांगल्या पद्धतीने सहकार्य करू. गावाच्या विकासासाठी सर्वसामान्य जनता नगरसेवकांना सोबत घेऊन या ठिकाणी काम करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि मलाही जाणीव आहे, खात्री आहे, जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. संघर्ष किती बी मोठा येऊ द्या, सोसण्याची आमची तयारी आहे, मानसिकता आहे. अरे आमचे नेतेच संघर्षातनं पुढे चाललेले आहेत. संघर्ष आमच्यासाठी नवा नाही, त्याच तालमीत आम्ही तयार झालेले कार्यकर्ते आहे. बापूसाहेबांचे मार्गदर्शन आहे. या दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली, ब्रह्माशेठ असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या नगरपंचायतला नक्कीच आम्हाला निवडून दिले त्याची उतराई प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न होईल. पुन्हा एकदा जे कोणी विरोधासाठी विरोध कोणी करू नये, सहकार्याची भूमिका घ्या, आमचंही तुम्हाला सहकार्य राहील. तर या ठिकाणी या निमित्ताने मी एवढंच बोलेन. तुम्ही म्हणाला की तांत्रिक जे आहे शेवटची सही मी केली, तुम्ही पडताळणी न करता सही केली का त्याच्यावर? पडताळणीचा विषयच नाही. ते त्याला वजन काटा आहे, ते किलोत आहे का हॉल्लूम आकारमानामध्ये आहे, ते टेंडरवाल्याचा विषय आहे. माझी सही वरच्या कव्हरिंग पेज वरती असते याचा अर्थ, आणि त्या कामगारांचा जो पगाराचा विषय आहे तो त्या टेंडरवाल्याचा आहे. आमच्याकडून निधी गेल्यानंतर तो निधी घेतल्यानंतर तो किती जणांना वाटायचा हा विषय आमच्याकडे येत नाही. तो विषय ज्याच्याकडे टेंडर आहे त्याच्याकडे असते. त्यामुळे आता आपलेच कामगार आहेत, गावातलेच आहेत, कामगारासाठी त्या ठिकाणी लोक विनवणी करतायत पगारासाठी. मग यात पगार अडवण्यात मजा काय? निवडणूक होऊन तर नुसतं पहिलंच बिल माझ्याजवळ आलं ते. आणि मग या अगोदर झालं होतं असं, तुमच्या काळातही एक बिल निघाले कसं? त्यांचा आरोप आहे तुमच्या काळात जर त्या कर्मचाऱ्यांना पगार मिळालेले नसतील माझे सही झाल्यानंतर, तर मग तुम्ही म्हणताय त्यामध्ये तथ्य आहे हे मान्य करेन. कर्मचाऱ्यांना विचारा पगार झालेत का नाही आणि कधी झाले. कर्मचाऱ्यांना पगार द्यायचं ठेकेदाराचं काम आहे. हो, तर ते मग तुम्ही कसं काय काढलं? म्हणजे ठेकेदारालाच बिल देणार ना आपण. ठेकेदार ते वाटप करणार त्यांच्या कर्मचाऱ्यांना, कारण हुदड काम आहे. हे काय परमनंट कर्मचारी नाहीत, ते प्रायव्हेट आहेत. म्हणजे जसं काही महिला बांगलाला दुसऱ्या शेतात जातात, कामाला गेल्या तरच पगार. मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही त्या कर्मचाऱ्याला बघायची काही नाही, गव्हर्नमेंट घ्यायचा पैसा आहे आणि तुम्ही त्यांच्या तोंडाकडे बघून सही करायचं काय? कुणा तोंडाकडं? मान्य करा ना. ते पैसे कुणाच्या खिशात गेलेत? ठेकेदाराकडे बघायचं काय, त्याला जे ठेकेदारांना त्याची जबाबदारी येते ना. मग त्यानं जर डिसेंबर पर्यंत पैसा चुकीच्या पद्धतीने गेला हेच म्हणणं आहे. चुकीच्या पद्धतीनं पैसा गेलेला नाही. कोण काय तर ते काय गव्हर्नर आहेत का? त्यांचा शब्द तुम्ही स्टॅम्प करायला लागलाय. हे म्हणत नाही. आम्ही मग त्यांचा जो आरोप आहे याचा तुम्ही शिक्कामोर्तब करायला लागलाय. आणि त्याची बिलं आमच्या याला जोडलेलेच आहेत, तुम्हाला दाखवलेच ना. चूक झाली आहे मान्य करत नाही तुम्ही. कामगारांचे पगार काढले, कामगारांच्या खात्यावर वर्ग केले का ठेकेदाराच्या काय? ते कामगार तो टेंडरवाला हा त्यांचा विषय आहे. त्यांना कॅश दिले, बँकेतनं दिले, तो त्यांनी बघायचं, ते आम्ही बघायची गरज नाही. पंचायतने जे बिल काढलं कर्मचाऱ्याच्या नाव, ते बिल ठेकेदार कर्मचाऱ्यांच्या नावावर नाही, टेंडरवाल्याच्या नावे. भावनिक विषय करून चुकीच्या पद्धतीने जर एखादा निधी जात असेल किंवा एखादा पैसा जात असेल तर नगरपंचायतनं त्याच्याकडं वेगळा हे बघितलं पाहिजे. भावनिक विषय आहे, बरोबर आहे, कर्मचाऱ्यांचा पगार आहे, पण तो चुकीच्या पद्धतीने मागे गेला होता, पण आताही जातोय, याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं. कोणता मागे गेलता? त्या मागे पण तुम्ही म्हणता अशा पद्धतीची बिलं दिली त्यांनी, विजयालक्ष्मी कॉटन मिल, हा, आणि आताही तेच घडलं तुमच्या काळामध्ये. मग आता ही बिल खोटी म्हणायची का? ठेकेदारांना विचारलं का? नाही. ठेकेदारांचं जर आता कंटिन्यू रुटीन मध्ये असेल एवढा आरोप आहे ना, तो विचारलं, तिथलीच बिलं घेतली म्हणून त्यांनी सांगितलं. मग आता तिथे बँके, तो विषय बँकेचा आहे, तो विषय बँकेचा आहे. जी बँक म्हणते ना आमच्या ताब्यात आहे त्या बँकेनं बघायचं आहे. ते बिल आम्ही छापलंय का अजून कोणी छापलंय? कुणावर ठेकेदारावरती काय? बिला संदर्भात त्याच्यामध्ये निदर्शनास आलं तर ती संबंधित संस्था ब्लॅक लिस्टेड केली जाईल. कालच्या मीटिंग मध्ये आम्ही ठराव घेतलाय.
चुकीच्याला चूकच. जर त्याच्यात तथ्य आढळलं तर त्याला शासनाने होणारच. एक क्लेरिफिकेशन द्या की जे विजयलक्ष्मी कॉटन मिलचा काटा बंद होता त्याचं काल त्यांनी पुरावे दाखवले, आज तुम्ही हे पुरावे दाखवले, हे कुणी वजन केलंय? नाही, हे वजन कुणी केलंय, कुठल्या संस्थेने वजन केलंय त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा. 1 मिनिट. बिलं काय म्हणजे आजूबाजूला साईडला लाकडाचं वगैरे कुणी दिलं? लाकडाचं मालकाचं नाव सांगा. सांग. बिलं कुणाची? नंबर सांगितलं हा, मालकाचं नाव सांगा. काटा हे केला. 2022, 2023, 2024 शेवटचे बिल सप्टेंबर 25 आहे. हा. 29 जानेवारी 25 आहे. त्यानंतर 15. एक मिनिट. हा हो का. श्रीज देशमुख यांनी मटेरियल आहे वूड म्हणजे लाकडं, गाडी नंबर MH11BL 3419 नंबर 29/1/2025 सकाळी 9:18 केलेलं. बँकेकडे आता आमच्यावरती बँकेने खात्री करा. बँकेकडे आम्ही आता कलेक्टर साहेबांना आम्ही आता बँकेला विचारणार नाही. जर बँक चुकीच्या पद्धतीने पत्र देत असेल एखाद्याचा आरोप झाला म्हणून, मग ते तपासण्याचं काम. त्यानंतर 1 मिनिट. बाबूराव देशमुख यांचं हे बिल आहे 8 सप्टेंबर 2025 च. त्यानंतर 18 सप्टेंबर 2025 च बिल आहे. बाबासाहेब म्हणजे काय वाकारवाले आहेत, काय कोळशाचं वजन करणारे आहेत, काय RMC प्लांट वाले आहेत. RMC प्लांट वाले सांगा ना. मग याची बँकेकडून एकदा खात्री करा आणि त्याच्यानंतर तुम्ही नक्कीच आम्ही बँकेला याचा जाब विचारू. हे जी बिल आहेत येत्या 2 दिवसात ज्या शाखेने पत्र दिलंय बँकेने, बिलं दाखवलेली ते आता तुम्ही हे ज्या DCC बँकेनं संभ्रम होतोय. ज्या RMC प्लांट ते जाऊ द्या. आणि 22 सालचं क्लिअर झालंय. हा. काय आहे की ती बँक आहे ज्या बँकेने पत्र दिले तुम्हाला, त्या बँकेला आम्ही विचारणार. नक्की त्यांच्याकडे आम्ही तक्रार करणार हे तुम्ही पत्र कुठल्या बेसिस वरती दिलं आणि हे बिल आहेत हे कुठलं आहेत. मग हे बँकेने वसूल केलं का अजून दुसरं कोणी वसूल केलं का बाहेरचा त्रयच तुम्ही ठेवला. ती खात्री करा. पुन्हा एकदा सांगा पुऱ्या आठवडीला की बाबा हे ओरिजिनल आहे की डुप्लिकेट बिल आहे. ना ते बँक आम्हाला कळेल, आम्ही विचार ना करू त्यांना. आम्ही आमच्या रितसर लेखी मागणी करू. हे बिल आहेत हे खरे की खोटे याचा खुलासा व्हावा. आणखीन एक मुद्दा बरं का की काल अनिल पाटील यांनी प्रेस घेतली आणि त्याच्यामध्ये मुद्देसूद त्यांनी असं दाखवलेलं आहे. तर त्याच्यावरती बोलण्याऐवजी तुम्ही नेत्यांच्या वरती जास्त फोकस हे केलाय. आरोप मेन झालाय तुमच्यावरती आणि शिववरती. तुम्ही शिवला माझ्यावरती जो आरोप आहे त्या संदर्भात बोललो ना. तुम्ही बोलायला पाहिजे होतं जे शिववरती आणि तुमच्यावरती आरोप झालाय त्याच्यावरती तुम्ही हे करायला पाहिजे होतं. निधी यांनी आणला, आमच्या नेत्याने आणला, हे झालं ते झालं, हे बहुत अवांतर होतंय. टू द पॉइंट तुम्ही विषय. अहो आरोप करणाऱ्याच्या बुडाखाली ढिगभर अंधार आहे असा माणूस आरोप करतोय. मग निघेल ना आता. हे काय जनतेला गुमरांग नाही. ह्या जनतेला श्वेतपत्रिका काढल्यावरच कळल कुणी काय उद्योग केलेत. थोड्या दिवसात येईल श्वेतपत्रिका निघल. काढू ना. हे काय आता ह्याच्यात काढलंय निघेल. 3.5 वर्षातलं सगळं निघल यात आणि काढणार आम्ही आणि लोकांना दाखवणार. आमचं काय कोण वैयक्तिक दुश्मन नाही. आता तुमचा वजन काट्याचा विषय होता तो क्लिअर केला झाला का नाही. मग अजून काय मग ही बिल न बघा. जो वजन काटा आहे शासनाच्या नियमाप्रमाणे दरवर्षी स्टॅम्पिंग करायला लागतं. तो स्टॅम्पिंग न करता वजन कसं काय होऊ शकतं. ती बँकेला विचारा. आणि दुसरा मुद्दा तिथं जाहीर असताना वजन काटायचं ते बँकेला विचारा. कारण कसं वर्षाच्या वर्षाला त्याची पडताळणी होणं गरजेचं असते पण झाली नाही. आता तुमची बॉडी यायच्या आधी पण असं घडलं होतं. तुमची बॉडी आल्यानंतर देखील असं घडते हे दुर्दैव आहे. असं म्हणजे आधी घडत होतं हे आरोप करणाऱ्यांना कदाचित माहित असणार आहे 100%. आणि मग हे सगळं आता मागचा बाजार बाहेर निघणार ओपनला जाणार म्हणून कदाचित धास्ती लागल्यामुळे त्यांनी माहित असून सुद्धा आता विषय बाहेर काढला. आम्ही नक्की त्याची खात्री करू. DCC बँकेला याचा जाब विचारू
आणि डीसीजी बँकेने तसं काय केलं तर कलेक्टर साहेबांकडे दाद मागू. कालच कचरा विलगीकरण पहिल्या प्रेसमध्ये म्हटला होता की मशिनरी आल्या आणि अर्ध्या मशिनरी येणार आहेत. ऐका, कचरा विलगीकरणाचं पण बिल निघालं. कचरा विलगीकरण डिसेंबर पर्यंतची बिलं निघलेली होती. जुन्या काळामध्ये डिसेंबर पासून पुढे एकही बिल निघलेलं नाही. तुमच्या पुढे आणून दिले. आता कधी घोटाळा आता कुणी पण आणू द्या, चाहे अनिल पाटील मग आम्ही ते एखाद्या जनतेनं आणू द्या, तुमच्या पुढे घोटाळा झाला हे तुमच्या पुढे मांडलंय. कधी मांडलं? आज मांडलं. हा, मग इथून पुढे बघणार ना. नाही ऐका की प्रश्न काय आहे, आज तुमच्या पुढे घोटाळा झाला हे मांडलं तर तुमची जबाबदारी नाही का? कारण त्या काल पण प्रेसमध्ये म्हटले होते की बाबा तुम्ही प्रथम नागरिक आहे, तुमची जबाबदारी जर घोटाळा झालाय तर तो घोटाळ्या बाजाला डिफेन्स करण्याऐवजी तुम्ही स्वतःवर हे करून नाही, घोटाळ्या बाजूला इथं डिफेन्स करण्याची गरज काय? शिववरती जर शिव तुमचं ऐकत नसेल, शिवनं तर घोटाळा केला. शिवचा ऐकण्याचा विषय काय आणि शिवचा काय घोटाळा असेल त्यांना संबंधित आहे ना यंत्रणा. हे जे मुद्दे समोर आले तर त्या अनुषंगाने तुम्ही चौकशी लावणार का? 100%. चौकशी म्हणजे अगोदर श्वेतपत्रिका काढणार, डीसीजी बँकेला जा विचारणार. चुकीचं झालंय ते पुढं आलंच पाहिजे. चुकीचं जे झालेलं असेल याच्यावर 100% चौकशी होणार. चुकीचं जर एखाद्या कंपनीने केलं असेल तर त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये घालणार म्हणजे घालणारच. 41 कर्मचारी आहेत का? मगाशी काय सांगितलं, कर्मचारी 5, 25, 50, 40, 41 हा त्यांचा विषय आहे. किती कर्मचारी? 41 कर्मचारी नाहीत, हे झूट आहे. कचरा कलेक्शन करण्यासाठी गाड्या किती? गाड्या एकूण 5 आहेत. एक गाडी बंद आहे. 3 घंटा गाड्या आहेत, त्यापैकी एक ट्रॅक्टर ट्रॉली आहे. 5 गाड्यांची बिलं काढली 4 रुपये. 5 मध्ये 2 गाड्या नगर पंचायतच्या आहेत, जी की भाडं टेंडरवाल्यांकडे भाड्यानं लावल्यामुळे ते भाडं आपल्याला आपसूक भेटत असतं. जमा झाले का ते भाडं? कशाचं? 2 नगरपंचायतच्या ज्या गाड्या आहेत केंद्रामध्ये ठेकेदाराकडे, ते पैसे ते दर महिन्याला भेटत असते ना. आहे का? कर्मचारी त्याची नोंद नसते का आपल्याकडे? हुकमी एकूण तुमच्या माहितीसाठी सांगतो, कचरा व्यवस्थापन हा वेगळा भाग आहे प्रायव्हेट. आपल्या नगरपंचायतमध्ये एकूण 56 कर्मचारी आहेत. एक मै झाला पाणी सोडणारा, पैकी 13 कर्मचारी, त्याच्यामध्ये 6 अधिकारी आहेत जे परीक्षे थ्रू आलेले, जे काही लिपिक आहेत, आणि बाकी जे वालमन जे आहेत किंवा 7 स्वच्छतेच्या ज्या काही महिला आहेत त्या टेम्पररी आहेत, म्हणजे असं काही परमनंट नाहीत. आणि घनकचरावाल्याचे जे कर्मचारी आहेत ते वेगळे आहेत. मग ते 10, 20, 25, 30 किती ते ठेवू शकतात. आपल्याला जे करार ठरलाय बाबा एवढ्या एवढ्या गावाची एवढ्या प्रभागांची स्वच्छता आम्हाला हवे, ते टेंडर प्रोसेसच्या वेळेस त्यांनी ती दिलेला. नमूद किती संख्या आहे कर्मचारी? कर्मचारी संख्या नमूद नसते. बिल 41 माणसाचं कसं काय काढलं? कुठल्या मनुष्य कर्मचारी 41चं काढायचं? मगाशी सांगितलं, ते बिल काढण्याचा अथॉरिटी कोणाची आहे? टेंडरवाल्याची आहे, आमची नव्हे. टेंडरवाले द्यायचं तर तुमच्याकडे आहे ना. त्याची तांत्रिक जी मंजुरी आहे ती कोणाकडे द्यायचं आहे? सही मारायची अधिकार. तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मंजुरी घेतल्याशिवाय ऑनलाईन वरती टेंडर ती मिळतच नाही हो. ती कलेक्टर ऑफिसच असते. तांत्रिक मान्यता प्रमा. 41 काम करतात का, 10 करतात का हे पाहण्याचा तो कॉन्ट्रॅक्टरचा विषय आहे, तो आपला नाही. विलीकरणाला किती मनुष्य कर्मचारी आहेत? विलगीकरणाला 6 कर्मचारी डिसेंबर पर्यंत होते. गावात आहे तो 41 कर्मचारी. आणि ते किती वेळ काम करून घ्यायचं ते ज्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याने ते करून घ्यायचं. एवढे आरोप ठेकेदारांवर होते, तुम्ही फक्त ब्लॅक लिस्टेड करणार असं म्हणताय, कधी करणार आहात हे सांगा. मीटिंग मध्ये ठराव घेतलाय काल परवा. यांचीच कॉन्फरन्सची आम्ही वाट बघत नाही. काल यांची कॉन्फरन्स झाली म्हणून घेतला असं होत नाही. हे ठेका रद्द होईल किंवा ठेक्याचं आता मुदत संपलेली आहे. आणि मुळात जे दुकानं आहे, यापूर्वी जी काय 1-2 ठेकेदार येऊन गेलेत त्यांच्याशी काहीतरी यांचे लागेबंदे असावेत. आणि त्या ह्याच्यातनंच कदाचित की नवीन मध्ये काय मिळतंय नाही मिळतंय, ठेका हवा आहे ना हवा आहे त्यांना जवळच्याला, कदाचित हे दुकानं असावं का, त्यामुळे कळ आले असेल. ठेकेदार कुठले? आठवडीचे बाहेर आटपाडीतले नाहीत, बाहेरचे. भाग्यदीप आहे यावेळची. आणि या ओनर कोण आहे? ओनर भाग्यदीप आता ते ह्याचं कंपनीचं नाव असते बहुतेक. ते फडतरे नामक आहेत ही समते.